नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आयज एका व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट विशयाचेर आमी वार्तालाप करतले आणि हांव रिक्वेस्ट करता आमच्या सगळ्या व्ह्युअर्सांकडे, सगळ्या लोकांकडे की तुमी हो वार्तालाप मुद्दम पळोवपाचो. कित्याक पळोवपाचो? तर गोंयान इलिगॅलिटीज खंयच्या थरार चलतात आणि सरकार जे आमकां सदांच अंत्योदय तत्वाच्यो गजाली सांगता, गुड गव्हर्नन्साच्यो गजाली सांगता, समाजातल्या निमण्या घटकां मेरेन विकास कसो पावयता ह्यो गजाली सांगता. एसटी कम्युनिटीच्या बाबतीत आमी कशे सेन्सिटिव्ह आसात आणि तांच्या अधिकारा खातीर हे सरकार कशें काम करता हाच्यो बडायो मारता. ह्या सरकारच्या सगळ्या गजालींचो पोलखोल म्हटल्यार एक्सपोज आमी आयज ह्या वार्तालापांतल्यान करतले आणि ह्या वार्तालांतल्यान तुमच्या लक्षात येतलें की सरकार जे उलयता ते खरें उलयता काय फट उलयता हे मागीर तुमी थारावचें. आमच्या वांगडा आसात बेतोडचे एक तरणाटे. फाटली सुमार 12 ते 13 म्हयने हो तरणाटो एका जमीन प्रकरणाच्या विशयाचेर ह्या सरकाराकडे आणि ही इलिगॅलिटी केल्ल्या लोकांकडे झूज दिता. ताका सरकारी प्रशासनान कशा तरेचो रिस्पॉन्स मेळटा आणि ज्या लोकांकडे तो झूज दिता ते लोक कशा तरेन ताका धमक्यो दितात आणि हो नेमको प्रकार कितें हे आमी समजून घेवपा खातीर आमच्या वांगडा आसात बाब उच्चारी सीताराम गावडे. उच्चारी तुझे स्वागत. तुका येवकार. उच्चारी सीताराम गावडे हो बेतोडा फोंडा हांगासरलो तरणाटो एसटी कम्युनिटीचो. आता एसटी म्हटल्या उपरांत आमकां खबर आसा की एसटीच्या बाबतीत गोंयान कशा कशा तरेन वेगवेगळे विशय सुरू आसात. व्हडल्या रॅली काडून आणि व्हडल्यो व्हडल्यो कार्यावळी घेवन सरकार बिरसा मुंडा हांची जयंती साजरी करता. जल, जमीन, जंगल हे विशय हो मंत्र बिरसा मुंडा हांणी दिल्लो. म्हणून तोच मंत्र आयज कशा तरेन हे सरकार पायदळीत उडयता ते आमी पळयतले. आयज चिमला हांगासर आमचे एसटी भाव युनिटी मॉलाच्या विरोधात थंय आंदोलन करतात. थंय सरवण कारापूर हांगासर वसंती सालेलकर ही एसटी कम्युनिटीची बायल मनीस, तिचो घात कसो जालो, तिका कशें संशयास्पद मरण आयलें तेवूय आमी पळयल्लें आसा. रामा काणकोणकर हाचेर कशा पद्दतीन अटॅक जालो आणि त्या प्रकरणाची तपास चौकशी सरकार कितल्या प्रामाणिकपणान करता तेवूय आमी पळयला. आणि हे सगळें घडटा आसतना राजकीय मळार आमचे एसटी कम्युनिटीचे जे लिडर आसात, ज्या लिडरा कडल्यान आमकां खूप अपेक्षा आसा, ते लिडर मात राजकीय घरा भायर पावल मारपाकूच तयार नात. खंयच्याच बाबतीत ते विशयाक उलोवपाक तयार नात. फक्त राजकीय आरक्षणाचो जर विशय येत जाल्यार ते सामके मुक्तपणान उलयतात. बाकी तांकां एसटी कम्युनिटीचेर कित्याक अन्याय जाता, कसो अन्याय जाता हाचे कांयच पडून गेल्ले ना हे आमकां आता अशा पद्दतीन सरळपणान सांगचे पडटा. उच्चारी सीताराम गावडे हांच्या कडल्यान आमी ह्या प्रकरणाचो आता माहिती मेळोवन घेतले की कशा तरेन बेतोडा फोंडा हांगासर एसटी कम्युनिटीच्या जमनीचेर हावळ येयला आणि कशा तरेन हो सध्या हो सगळो प्रकार चल्ला ते आमी ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान पळयतले. उच्चारी बाब, आमी सुरवात करूया बेतोडा फोंड्या ह्या जमनीच्या विशयाचेर. तू फाटली 12-13 म्हयने ह्यो सगळ्यो उठाबश्यो काडटा. सध्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटांनी भोंवता, वेगवेगळ्या डिपार्टमेंटाकडे कागाळी करता. नेमके हो विशय कितें आणि खंयसून हो विशय सुरू जालो? आमचे एक बेतवाड्यार एक जमीन आसा, ती ऑलमोस्ट 18 लाख स्क्वेअर मीटर आहा. तितून एक सर्वे नंबर आसा, तो 215 सर्वे नंबर. तितून 55,700 स्क्वेअर मीटर जागा आसा. कांय तेंपाक केन्ना ऑनलायन फुडें पळयतालो, तितून म्युटेशन जाल्लें म्हाका दिसलें. म्युटेशन जातकीर हांवें कितें केलें, ती म्युटेशन सिलेक्ट करपाक आरटीआय घालूंक वचलें. सिलेक्ट काडल्यो, तेजे नंतर म्हाका त्यो एनओसी मेळ्ळ्यो आणि कोणी सिलेक्ट केल्यो. ताका हें आशिल्ली पावर ऑफ एटॅच आशिल्ल्यो, ती म्हाका मेळ्ळ्यो. तेजे नंतर हांव ती पावर ऑफ एटर्नी ओनर्स ते पळयले, कोण आसा ते, आनी कोणी कशें केलें शेअर दिले ते पळयले. कांय मेन्शन नाशिल्लें.
आमचे 140 फॉर्माचे त्या टायमार कमीत कमी एक 1.5 वर्सां पयलू 11 जाणांची नांवां आशिल्लीं 11. पूण एन्सेस्टर ते प्रमाणे 400 एबव आसा ओनर्स. आमचो ऑलरेडी लास्ट 120 इयर्स डिस्प्यूट आसा. टील अजून डिस्प्यूट आसा, तरी पूण ही जमीन सेल आउट केली. अननोन पर्सन न्हू ते आमचे जे हे आसा पॉवर पॅटर्न आहा तेजे मेन्शन केले आसा नांवां. ते PIO कोण आसा. आता म्हाका एक सांग की 114 फॉर्माचेर 55,700 स्क्वेअर मिटर जमीन आसा. हय. तातूंत तुमच्या 11 लोकांची नांवां आसात आणि हे 11 लोक एसटी कम्युनिटीचे लोक. यस यस. आता जी पॉवर ऑफ एटर्नी केल्या त्या पॉवर ऑफ एटर्नीचेर त्या 11 जणांतल्या 5 जणांनी पॉवर ऑफ एटर्नी 2 पॉवर ऑफ एटर्नी करून त्या लोकांक अधिकार दिला. आता ही पॉवर ऑफ एटर्नी कोणाच्या नांवार जाल्या? पॉवर ऑफ एटर्नी मोहम्मद जावेद मुल्ला हो फोंडेचो आणि दुसरो आहा तो नीरज मधु काणकोणकर व कोळेम तो इंडिव्हिज्युअल काय कंपनीच्या नांवार जाल्या ही? कंपनीचे नांवार फॉनिक्स कंपनी. फॉनिक्स रियल इस्टेट कंपनी कंपनी. हाचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून हे दोग जाण मनीस आसात. कितें नांव म्हटलें तेंचें तूं? मोहम्मद जावेद मुल्ला ऑफ फोंडा आणि दुसरो आहा तो नीरज मधु काणकोणकर. आता ह्या दोगांय जाणांनी 2 पॉवर ऑफ एटर्नी करून त्या 11 जणांतल्या 5 जणांच्यो सायनी घेवन आपल्या नांवार ही पॉवर ऑफ एटर्नी केली. तांणी पॉवर ऑफ एटर्नी केल्या उपरांत तांणी त्या जमनीतले ऑलमोस्ट 42,500 स्क्वेअर मिटर जमीन क्लेम करून ताचे प्लॉटिंग केलें, बरोबर? यस. आता हे प्लॉटिंग केल्या उपरांत तू जेन्ना पंचायती कडेन गेलो तेन्ना पंचायती कडेसून तुका कितें इन्फॉर्मेशन मेळ्ळें? पंचायतीच्यान म्हाका इन्फॉर्मेशन की मेळ्ळें की तिणी एक NOC इश्यू केल्ली पंचायतीन. हय. एग्रीकल्चर पर्पज अँड बुश कटिंग आणि बार फेन्सिंग. ओके. हय. पण ती एक इश्यू केली NOC लोकांक उदक लावपा भाशेन केल्ली. त्याचे फाटल्यान प्लॉटिंग चालू आशिल्लें, डिमार्केशन चालू आशिल्लें, झाडां कापताले. हे सगळें थंय सुरू आसा आणि पंचायत ताका परमिशन दिता बुश कटिंग आणि फॉर एग्रीकल्चर पर्पज. आता ही गजाल आयल्या उपरांत तू कंप्लेंट केली ह्या संदर्भात? हांवें चीफ सेक्रेटरी हांगसर केली, पणजे केली, डायरेक्टर ऑफ पंचायती केली. तेंकां मागीर मेमोरंडम येयलें पंचायती अगेन्स्ट तेंची कंप्लेंट घातली म्हणून. म्हाका रिप्लाय कांयच अजून येवना. दुसरो म्हाका थ्रेट येयलो तेजे नंतर. आता थ्रेट जो तुका आयलो तो नेमको थ्रेट कितें तो आमकां मातसो आमच्या व्ह्युअर्सांक आयकून दाखय की बाबा हो थ्रेट जो तुका फोनाचेर येयलो तो आमच्या उच्चारी बाबाक हे सगळ्या प्रकरणाचो फॉलोअप घेत असताना हो इम्पॉर्टंट ताका फोनाचेर हे सगळे थ्रेट येयलो तो मुद्दम तुमी आयकात. हॅलो हॅलो, अरे कुत्र्या उलय रे ओचारी, उलय रे. त्या पंचायती तुका कितें घुसावट तूं कोता न्हू, मातशें देवा खातीर बंद कर, कळ्ळें तुका न्हू? हें सांगता तुका हांव. ना तुका मारक पडटलें कितें चलता तें तुगेलें. ना तितूंतलो भायर सर बरे भाशेन. आयकलें तुवें? ओचारी उलय रे, कुत्र्या आयको येना? तर तुम्ही पळयली की उच्चारीक कशा पद्धतीन फोनाचेर ही धमकी येयली की तूं जे कितें पंचायतीन कंप्लेनी ज्यो करता त्यो तूं बंद कर, नाजाल्यार तुका म्हारग पडटलें. आता रामा काणकोणकर प्रकरण हे ताजें आसा. कशा तरेन रामाक दिसा ढवळ्या कशा तरेन मारलो, कशा पद्धतीन ताका बडयलो हे आमी सगळे गोंयकारांनी पळयल्लें आसा. आणि आमचो हो दुसरो एसटी भाव जो आपल्या जमनी खातीर आयज झुजता झगडटा त्याका हे अशा पद्धतीचे फोन कशे येवपाक लागल्यात तेवूय आमी पळयला. म्हणटकच हांगासर भंय म्हणटा तो मातूय ना. आता त्या कॉलाच्या संदर्भात अननोन नंबराचेर हो कॉल येयलो. तांणी जेन्ना ट्रू कॉलराचेर चेक केलें जाल्यार कोण तरी मॅथ्यू म्हणून ताका नाव मेळ्ळें. ह्या संदर्भात तांणी ऑलरेडी पुलिसांक हाची म्हायती दिल्लेली आसा. पुलिसांक म्हायती दितकूच पुलिसान ते दखल घेतात अशें ना, हें आमकां सगळ्यांक खबर आहा. आता हो कॉल तुका येयलो, ओके. आता दुसरी गजाल जी सेलडीट तुवें काडलें ते सेलडीटाचेर तुका TCP डिपार्टमेंटा कडल्यान त्या प्लॉट सेलिंगाक परमिशन दिल्ल्यो NOC मेळ्ळ्यो, बरोबर? आता ती जी जमीन आसा 55,700 तातूंतली 10,000 स्क्वेअर मिटर जमीन ही सेटलमेंट झोनार आसा आणि हेर जमीन 45,700 स्क्वेअर मिटर ही नॅचरल कव्हर म्हणून रिजनल प्लॅनाचेर लागलेली आसा.
इतले जावनूय बीन टीसीपी डिपार्टमेंटान दर एका सेलडिटाक आपली एनओसी दिल्लेली आसा. आता ही एनओसी जी तू टीसीपी डिपार्टमेंटान काढली ती एनओसी खंयच्या डेटीन आसा, ती कितें आसा एनओसी आणि ती कोणी सायन केला ते मातशें सांग. यो ऑलमोस्ट एनओसी 70 आणि प्लस असा एनओसी हम्म. यो ऑनलाईन ओरिजिनल एनओसी आणि यो आरटीआय घालून ऑलमोस्ट 50 प्लस माझ्याकडे असा एनओसी. आता ही जी एनओसी आसा, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट, फोंडा तालुका ऑफिस, तुम्ही पळोवपाक शकता सगळो गव्हर्नमेंटाचो स्टॅम्प सगळे तेजे तशें आसा आणि सकयल सायन आसा मंगिरीश एन वेरेकर डेप्युटी टाउन प्लॅनर फोंडा. आणि हे एनओसी कितें म्हणटा, अंडर सेक्शन 49(6) ऑफ गोवा दमन अँड दीव टाउन अँड कंट्री प्लॅनिंग ऍक्ट 1974, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग डिपार्टमेंट हॅज नो ऑब्जेक्शन for the registration of deed of sale in respect of property bearing survey number 215 plot number 16 of village Betoda Taluka Fonda as per the plan hereby annexed. The plot is earmarked as settlement zone as per regional plan of Goa 2021 totally at measuring 225 square meter known as Bharad. आता हो जो प्लॉट असा तो त्या सेटलमेंट झोनान असा, पुढून नॅचरल कव्हरानूय प्लॉट असलेल्याकूय तांणी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिल्लेली आसा आणि इट हॅज बीन सायन्ड बाय डेप्युटी टाउन प्लॅनर मंगिरीश वेरेकर. आता ही एनओसी जेन्ना उच्चारी बाबाक मेळ्ळी तेन्ना तांणी टाउन अँड कंट्री प्लॅनिंग फोंडा डिपार्टमेंट तालुका ऑफिसाक आरटीआय एप्लिकेशन घातले की तुम्ही बाबा अशा पद्धतीच्यो एनओसी इश्यू केल्या काय ह्या सर्वे नंबराक, गेल्या त्यो कितल्यो केल्या आणि ताचे आपल्याक इन्फॉर्मेशन दी, जाल्यार त्याचो रिप्लाय तुका कितें आयलो, नॉट अवेलेबल. आता पळया, टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाक आरटीआय घातले जाल्यार टाउन अँड कंट्री प्लॅनिंग रिप्लाय दिता की अशा पद्धतीच्यो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आम्ही इश्यू केल्ल्यो ना, आमच्याकडे ह्या संदर्भात कसलीच माहिती ना आणि त्या खातीर आम्ही तुका ह्या संदर्भात इन्फॉर्मेशन दिवपाक शकना. पुणून जी सेलडिडां रजिस्टर्ड जाल्यात ह्या जमनीतली ऑलमोस्ट 50 ते 70 सेलडिडां रजिस्टर जाल्या लक्षात घ्या, त्या सेलडिडांक ह्यो टाउन अँड कंट्री प्लॅनिंगाच्यो एनओसी अटॅच असतात. ही एक गजाल जाली. दुसरी गजाल, जी पंचायतीन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तांकां दिल्या, ही पंचायतीची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ही पंचायतीन इश्यू केन्ना केल्या, 5/9/2024 5 सप्टेंबर 2024 या दिसा पंचायतीन नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इश्यू केला, साइन्ड बाय पंचायत सेक्रेटरी. आणि नो ऑब्जेक्शन फॉर डेव्हलपमेंट, क्लिनिंग ऑफ एरिया, कटिंग ऑफ बुशीज अँड इरेक्शन ऑफ पोल फेन्सिंग. आता जेन्ना पंचायतीन ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इश्यू केल्या त्याच जागेन थंय प्लॉटिंग चल्ला, रस्ते खराब चालू आसा, व्हडली व्हडली सगळी झाडां थंय कापून उडयल्ली आसात, मॅसिव्ह हिल कटिंग थंय जाल्लेले आसा. गेल्या ह्या सगळ्या गजालींचेर पंचायतीच्या सगळ्या वांगड्यांनी दोळ्याचेर पट्टी बांधल्या. तांकां कोणाकूच ही गजाल दिसना, तांकां थंय बुश कटिंगूच दिसता. हो चमत्कार बेतोडच्या पंचायतीन सध्या घडटा. म्हाका दिसता त्या बेतोड पंचायतीच्या सगळ्या पंच वांगड्यांक विचारचे पडटले लोकांनी की बाबा तुमकां हे सगळें दिसना काय कितें, काय तुमकां फक्त ते बुश कटिंगूच दिसता. आता हे जाल्या उपरांत जेन्ना पंचायत डिपार्टमेंटाकडे तांणी एप्लिकेशन केलें तेन्ना पंचायत डिपार्टमेंटान त्याची दखल घेतली. डायरेक्टरेट ऑफ पंचायतीन ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसराक लेटर करून या संदर्भातले स्पष्टीकरण त्यांच्या कडून मागल्या. पूण हे स्पष्टीकरण मागपाचे जेन्ना मेमोरंडम इश्यू जाले पंचायतीक तेन्ना मागीर हो थ्रेटनिंग कॉल हो आमच्या उच्चारी बाबाक आयलो आणि तातूंत कितें म्हटलें तेवूय तुम्ही आयकल्लें आसा. आता पहिलो प्रश्न कितें आसा की ही जी जमीन आसा ही जमीन एसटी कम्युनिटीची अनडिवायडेड शेअर, ही जमीन त्याचे डिव्हिजन जाल्ले ना, त्या जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी जाता. पॉवर ऑफ अटर्नी एका कंपनीच्या नावार जाता. ते पॉवर ऑफ अटर्नी घेऊन थंय प्लॉटिंग करतात नॅचरल कव्हर जमनीन आणि त्या प्लॉटिंगेतल्यान 50 ते 70 सेलिडा जावन ऑलमोस्ट क्रोर्स ऑफ रुपीसाचो टर्न ओव्हर हो त्या जमनीन जाल्लो आसा. आता दुसरी महत्वाची गजाल ती म्हटल्यार उच्चारी बाबान ह्या संदर्भात टीसीपी मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, चीफ सेक्रेटरी या सगळ्यांकडे ऑलरेडी कंप्लेनी केल्ल्यो आसात. पुणून सुशासन अश्यो बडायो मारपी या सरकारातल्या मंत्र्यांच्या एकाय ऑफिसातल्यान ताका अजून मेरेन एकूय कसले उत्तर येवंक ना. डिपार्टमेंटाकडे ज्यांनी तांणी जे कंप्लेनी केल्या
ताच्या संदर्भातले तांणी कन्सर्न डिपार्टमेंटाक ताची चौकशी करपाक लायल्या. इतके एक्नॉलेजमेंट लेटरां ताका आयल्यात, पुणून हातूंतल्यान कांयच कसलोच रिस्पॉन्स हो ताका आयिल्लो ना. आता तूं जेन्ना टीसीपी डिपार्टमेंटाच्या कडे ह्या सगळ्या गजालीचो फॉलोअप घेता, टीसीपी मिनिस्टराच्या ऑफिसानूय तूं गेल्लो, थंय तुका रिस्पॉन्स कितें मेळ्ळो? जे ऑफिसर आशिल्ले जायगेले स्टाफ ते सांगताले म्हाका की तूं फोन नंबर व्हर ऑफिसाचो आनी फोन कॉल करून यो, इतलेंच सांगप म्हाका आनी कांय ना. आमचे क्रिसमसा खातीर लिव्हर केला कोण तरी, कोण फेस्ता लागून लिव्हर गेला, हीच रिजन सांगप म्हाका. तेन्ना हांव इनवर्ड नंबर घेवन येयलो तेंचे कडल्यान. इनवर्ड नंबर म्हाजे कडेन आसा पळय. ओके. आनी म्हाका अजून रिप्लाय येवना. 3 म्हयने जाले रिप्लाय येवना अजून. आता जी सेल्डिटा जाल्या पळय, त्या सेल्डिटाचे प्लॉटिंग जाला, त्या प्लॉटिंगाचो प्लॅन किंवा सर्वे प्लॅन प्लॉटिंग केलेलो अप्रुव्हल ते सगळे एज पर द टीसीपी एक्ट जेन्ना 4000 स्क्वेअर मिटर जागा असता तो हे जावपा जाय, कितें ते सब डिव्हिजन जावपा जाय आनी एप्रूव्ह जावपा जाय. खंय फोंडा टीसीपी त्याच्या नंतर हायर ऑथॉरिटी मारगांव तो वयता, तो अप्रूव्ह प्लॅन. त्याच्या नंतर तो चीफ हेडक्वार्टराक वयता पणजे, मागीर तो मिनिस्टर वयता. पूण हे जाला त्या कांयच जावना. पंचायतीर सुद्दां येवना तो प्लॅन अजून, अप्रुव्हल प्लॅन म्हणटा तो. तितून एक मेन्शन असता 15 कितें म्हणटा तेका पर्सेंट ओपन स्पेस हो जाय असो एक अप्रूव्ह प्लॅन जाता आनी सब जाता. ती सगळं प्रोसेस जावन तो येवन ताका एनओसी इश्यू करप आसता टीसीपी. ते सगळं सायडलायन केला. टीसीपी डायरेक्ट एनओसी इश्यू केला. आता हे जे 11 जी नावां आसात तुमची एसटी कम्युनिटीची, तातूंतल्या 5 जाणांनी तर ती आपली हे दिलीच, पॉवर ऑफ अटर्नी दिली. आता थंयसरले जे रावपी मनीस आसात तांचो हे कितें आसा ह्या सगळ्या गजालीच्या बाबतीत? तांकां जेन्ना कळटा की आपल्या जमनीन बाबा हे सुरू आसा, तर ते लोक तुज्या वांगडा आसात ह्या सगळ्या प्रकरणात? बाकीचे जे आसात ते बाकीचे 6 जाण आसात ते आमच्या फाटल्यान आसा आनी आमी सगळ्यांनी डिसायड केला आमी कोर्टाक लास्ट वचपाचें. ओके. सो आता सरकारी मळाचेर जेन्ना सरकारा कडल्यान कसलोच न्याय मेळना, त्या वेळार मागीर लोकांकडे आनी कांयच दुसरो पर्याय उरना, तो म्हणटा तो कोर्टान वचपाचो. आयजूच एक रील आमकां पळोवपाक मेळ्ळें. सुप्रीम कोर्टान अशाच पद्दतीन एक हियरिंग चलतालें आनी त्या हियरिंगान एसटी कम्युनिटीची जमीन कोणी तरी बळकायल्याचो तो प्रकार. तातूंत सुप्रीम कोर्टाचो जज जे आसले ते जज डिस्ट्रिक्ट कलेक्टराक त्या जाग्यार तांणी पर्सनली अटेंड रावपाक सांगले आनी डिस्ट्रिक्ट कलेक्टराचेर फोग काडलो की एसटी कम्युनिटीच्या जमनीचेर जर अशा तरेन कोण तरी हावळ हाडटा, कोण तरी ती जमीन बळकावपाचो प्रयत्न करता, जाल्यार डिस्ट्रिक्ट कलेक्टरान आपलो पुराय अधिकार वापरून ते स्टॉप करपाक जाय म्हणून. आता हांगासर ह्या एसटी कम्युनिटीच्या भावाची ही जमीन नो डाऊट तांणी पॉवर ऑफ अटर्नी दिली जाव येत, पूण ती पॉवर ऑफ अटर्नी जरी दिली तरी नॅचरल कव्हराचेर प्लॉटिंग जावं शकता काय? सेटलमेंट झोन ती जमीन कन्वर्ट केल्ली ना. तिसरी गजाल, टीसीपी डिपार्टमेंट बरोवन दिता की आम्ही कसलीच एनओसी दिल्ली ना. मागीर ते फोर्ज एनओसी कोणी लायल्यो? पंचायतीन एनओसी दिली फॉर बुश कटिंग, जाल्यार पंचायतीच्या पंच वांगड्यांनी दोळे उगडीन थंय बाबा प्लॉटिंग चल्ला, थंय रोड करपाचें काम चल्ला, ते प्लॉट विकपाचें काम चल्ला, हे सगळें खबर आसतना पंचायत डिपार्टमेंट न्हिदल्या कशी? हडफडच्या प्रकरणान सरपंचाचेर जेन्ना हावळ येयलो तेन्ना लोक सरपंचाच्या सपोर्टाक गेले. हांगासर ही इलिगॅलिटी जेन्ना बेतोडा पंचायतीन चल्ल्या जाल्यार बेतोडा पंचायत हाचेर वोगी कित्याक आसा हाची जाप बेतोडकारांनी आता पंचायतीक विचारपाची गरज आसा आनी सरकारानूय पंचायतीक विचारपाची गरज आसा. जर टीसीपी डिपार्टमेंटाक कळ्ळें की आपणे एनओसी दिवंक ना म्हणून आपल्या डिपार्टमेंटान आनी सेलडिडांक अशा पद्धतीची एनओसी लायल्या, जाल्यार टीसीपी डिपार्टमेंटान त्याची सो मोठो कॉग्निजन्स घेवन बाबा आपल्या डिपार्टमेंटाच्यो फॉर्ज एनओसी इश्यू जाला अशा म्हणून पंचायत डिपार्टमेंटान सो मोठो एक्शन कित्याक घेवंक ना, हो तितलोच महत्वाचो प्रश्न आसा. तिसरी गजाल, सगळ्या ऑथॉरिटींकडे आमचो उच्चारी बाब आयज गेलो, टीसीपी कडे गेलो, चीफ मिनिस्टराकडे गेलो, डायरेक्टरेट ऑफ पंचायतीकडे गेलो, सगळ्या डिपार्टमेंटाकडे गेलो, एकूय डिपार्टमेंट आयज ह्या गजालीन लक्ष घालपाक तयार ना आनी थंय सेलडिटाचेर सेलडिटा रजिस्टर जायत आसात. हे सरकार म्हणपाचें काय हो चोर बाजार चल्ला? म्हाका दिसता हाचेर जाप ही गोंयकारांनी सोदची पडटली. ज्या एसटी
भावांच्या अधिकाराचेर आमी उलयतात. गोंयचे मूळ निवासी आमचे एसटी भाव, त्या एसटी भावांच्या बाबतीत जेन्ना असो हो प्रकार घडटा आणि आमचे एसटी लोकांचे प्रतिनिधित्व करपी आमचे आमदार हे विधानसभेन ह्या गजालींचेर मातूय लक्ष दिनात, जाल्यार त्या सरकाराक ह्या एसटी भावांचेर आणि एसटी लोकांच्या अधिकारांचेर उलोवपाचो अधिकार आसा काय कितें? ज्या बिरसा मुंडान जल जमीन जंगल हो मंत्र आपल्या आदिवासी समाजाक मेळोवन दिलो, त्या जल जमीन जंगला खातीर हांगासर आमचे एसटी भाव झगडटात, जाल्यार ते बिरसा मुंडा हाच्यो जयंत्यो साजरा करपाचो अधिकार ह्या सरकाराक आसा काय कितें? ह्या सरकारान म्हाका दिसता आत्मचिंतन करपाची वेळ आयिल्ली आसा. ह्या फटिंगपणाचो कळस जाल्लो आसा आणि ह्या फटिंगपणाच्या कळसा सकयल कशा पद्धतीन आयज गोंयचो मूळ निवासी आणि गोंयकारूच कशा पद्धतीन चिड्डता हेवूय आमी पळयल्लें आसा. ह्या बेतोडा फोंडा प्रकरणाच्या ह्या जमीन प्रकरणाचो सोक्ष मोक्ष लागचोच पडटलो. आमी स्पष्टपणान ह्या आमच्या वार्तालापांतल्यान सरकाराक सांगपाक सोदता की तुम्ही लोकांक न्याय दिवचेच ना आणि लोकांक प्रत्येक बाबतीत कोर्टानूच वचोन न्याय जर मेळोवचो पडटलो जाल्यार मागीर आमकां सरकार कित्याक जाय? आमकां सरकाराची गरज कितें? ह्या प्रश्नाची जाप सरकारान स्वताकूच विचारची आणि स्वताहूनच सरकारान हाचेर आत्मचिंतन करून बेगोबेग हो निर्णय तडीक लावचो. हो जर विषय तडीक लागोंक ना जाल्यार परतून एक फावट सरकार स्वताच्या कृतींतल्यान आपली घाण करून घेतले हे सांगपाक म्हाका दिसता आनी कोणाक वेगळ्याक सांगपाची गरज पडची ना. उच्चारी बाब, तुझ्या ह्या पुराय लढ्याक आमी गांवकारी पुरायपणान साथ दितले. जो मेरेन तुका हातून न्याय मेळना तो मेरेन गांवकारीच्या वतीन ह्या प्रकरणात आमी आवाज काढत रावतले. ज्या दिसा तुका न्याय मेळटलो त्याच दिसा ह्या विशयाक पूर्णविराम मेळटलो. तो मेरेन ह्या विशयाक पूर्णविराम मेळचो ना. थँक्यू व्हेरी मच. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.